ज्या कुळामध्ये संस्कार, ज्या कुळामध्ये आदर, ज्या कुळामध्ये आहार, ज्या कुळामध्ये मायबापांनो संगत, ज्या कुळामध्ये पंगत सांभाळल्या जाते, ज्या घरामध्ये आईला आईन, बाईला बाई म्हणायचं शिकवलं जातं, ज्या घरामध्ये धर्माचा सन्मान केला जातो, अशा कुळाला आयुष्य दे म्हणतात माझे नामदेव महाराज. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, त्या कुळाला आयुष्य दे. ते कुळ धर्म बुडवं नसावं, धर्माची जनजागृती करणार असावं. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान याचं ज्ञान गोळा करणारं कुल असावं आणि मदतीचा हात देणारं कुळ असावं महाराज. आया बहिणींची इज्जत करणारं कुळ असू दे ना, अशा कुळाला आयुष्य दे. नको त्या कुळाला देऊ नकोस. कारण की एक लक्षात असावं, ज्या घरामध्ये कुलवान गुणवान आणि सिलवान लेकर जन्माला आले, ज्या बापाचा DNA स्टँडर्ड आहे, बीज, जरा बायोलॉजी जाणणारे लक्षपूर्वक आहे, ज्या घरामध्ये बापाचं रक्त शुद्ध आहे, मग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, ज्या घरामध्ये गर्भ शुद्ध आहे, गर्भाची शुद्धता, ज्या घरामध्ये स्त्री शुद्ध आहे, तिच्या पोटातून सेवालाल महाराजांसारखे लेकर जन्माला येतील, तिच्या पोटी छत्रपती राजांसारखे लेकर जन्माला येतील, तिच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे लेकर जन्माला येतील, तिच्या पोटी माझ्या तुकोबरायांसारखे लेकर जन्माला यावेत. याच्या करता मायबापांनो, घरातली स्त्री आणि घरातला पुरुष, ज्या घरामध्ये ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी कळाली, ज्या घरामध्ये तुकोबरायचा गाथा कळाला, ते घर आज मोठे आहेत बाबा. आणि ज्या घरामध्ये माऊलीची भाऊ ज्ञानेश्वरी कळाली नाही आणि तुकोबरायचा गाथाही कळाला नाही, ते आहे तसे जन्मले आणि स्वांगावरीन गेले महाराज. ज्या घरामधली स्त्रीला राजमाता जिजाऊ कळाल्या नाही, माझ्या तुकोबरायची अर्धांगिनी आवली कळाली नाही, ज्या घरातल्या स्त्रीला अहिल्यादेवी होळकर कळाली नाही, ज्या घरातल्या स्त्रीला ज्ञानोबाची रुक्मिणी कळाली नाही, ज्या घरातल्या स्त्रीला ज्योतिबाची सावित्री कळाली नाही, ज्या घरातल्या स्त्रीला आदर्श स्त्रिया कळाल्या नाही, त्या घरातल्या स्त्रिया सुद्धा डीजे वाजल्यावर हो. आणि म्हणून माई, ज्या घरामध्ये धर्म जतन करणारे लेकर आहेत, ज्या घरामध्ये रणरागिनी आहेस, ज्या घरामध्ये माई माझ्या छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ आहेस, त्या घरातला गर्भ हलका असूच शकत नाही. त्या गर्भातून निर्माण होणारा सुद्धा हलक्या विचाराचा असूच शकत नाही. त्याची पंचमहाभूताची गाडी वेगळ्या ट्रॅकला जाऊ शकत नाही. तो सांभाळील तर धर्म सांभाळेल, तो सांभाळील मायबापांनो, तो आपली मातृत्व सांभाळील, आपलं गाव सांभाळील, आपला देश सांभाळील. आणि त्या घरामध्ये जन्माला येणारे लेकर म्हणजे तुकोबरायसारखे, ज्ञानोबा माऊली सारखे, याच्याही पुढे जाऊन सांगतो, देशाचं रक्षण करणारे लेकर त्या घरामध्ये जन्माला येतात आणि ते शूर असतात आणि स्वतःला म्हणतात आम्ही शूर आहोत, आम्ही सरदार आहोत. तुकोबराय म्हणतात आम्ही शूर आहोत. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, धर्मासाठी युद्ध, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच करणे काम बीज वाढवाया धर्म. आणि आपलेच लेकर येऊन येऊन येणार कोण, आपले लेकर, आपले आपण मांग महार चमार कुंभार तिली धनगर बांजारी माळी साळी कोळी लवार सुतार 18 पगड जातीतले आपण बहुजन समाज कसं असावं, काय करावं, कसं जगावं, बंजारा समाज कसं जगावं, रेड्डी समाज कसं जगावं, माळी समाज, धनगर समाज, वंजार समाज, मराठा समाज एकत्र येऊन ज्या घरामध्ये नांदल्या जातो महाराज, त्याचं नाव महाराष्ट्र आहे, त्याचं नाव परमार्थ आहे, त्याचं नाव परमार्थ. धर्माचं रक्षण करणारे लेकर आमच्या घरामध्ये जन्माला यावेत, याच्या करता अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. मोठी गंमत आहे. त्यानं माझ्या घरात यावं, बरं का आहे,
त्यानं तुझ्या पोटामध्ये जन्माला यावं, तुझ्या पदराला म्हणावं, पदराला पकडून म्हणावं, आहे काय 2 दिवसापासून उपवास आहे ग, काहीतरी खायला दे ना, असं त्यानं म्हणावं. माझ्या घरामध्ये गोपाल कृष्णानं यावं का नुसतंच भागवत ऐकत बसावं? बोला की. अगं आहे, माझ्या घरामध्ये रामानं यावं का नुसतं रामायण ऐकावं? रामानं यावं, तुझ्या पोटी रामानं यावं, तुला कौशल्या व्हावं लागेल. तुझ्या पोटी गोपाल कृष्णानं यावं, याच्याकरता तुला देवकी व्हावं लागणार आहे. झालीच देवकी तर तुझ्या पोटी कृष्ण आहे, झालीच अंजनी तर तुझ्या पोटी हनुमान आहे, झालीच राजमाता तर तुझ्या पोटी छत्रपती राजा आहे. आणि तू येऊन जाऊन OTP काढायला जाती आणि KYC. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ज्या घरातल्या स्त्रीला परमार्थ कळाला, ज्या घरातल्या पुरुषाला परमार्थ वागणं कळालं, जगणं कळालं. परमार्थ म्हणजे नेमकं काय? अहो परमार्थ, आता मी नेमकं महाराष्ट्रभर कीर्तन सांगायचो, नित्य कीर्तन, आणि माया भावाचा खोबा काढला म्या. कीर्तनाचा काय उपयोग? तुम्हाला तुकोबर आहे, किती रुचले, किती पचले, किती समजले. आणि माय बापांनो, ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला, आणि ज्या घराला परमार्थच कळाला नाही, आपण मच मोठमोठे पंक्ती घालतो, आणि पंक्तीत लोक जेवायला बसले का ज्यांनी पंगत घातली तर तो पंक्तीत असं हिंडतो, खा तुम्हाला काय मिळत. पंक्तीचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. महाराज माय बापांनो, ज्या घराला नीतिमत्ता कळाली, ज्या घराला आहार कळाला, ज्या घराला संघर्ष कळाला, ज्या घराला बोलणं कळालं, ज्या घराला वागणं कळालं, ज्या घराची माय बापांनो अज्ञान निघून गेलं, आणि अज्ञानानं फुगिरी येते, ज्ञानानं येत नाही. आई, कोणता हंडा हिसळतो ग? जो फुल भरलेला आहे तो का जो अर्धा येतो? महिला मंडळ, फुल हंडा जर असेल तर हात मोकळे सोडून तुम्ही किती लांब घेऊन जाऊ शकताल, बरोबर आहे. पण तो जर अर्धा असेल तर तो डचमळल, हिसळल तो. मग ज्याच्याकडे परिपक्व ज्ञान आहे, म्हणजे येडी माँ के चांद बेटे न उदबत्ती लगा के हागणे को बैठे. अहंकार आहे तुमच्यामध्ये, ओतपोत भरलेला, लोभ आहे ओतपोत भरलेला. माय बापांनो, नको, देवाला भांडण आहे माझ्या नामदेव महाराजाचं. नामदेव महाराजाने पांडुरंगाला म्हणावं, काय पांडुरंगा? म्हणले काय नामा? म्हणले नको त्याला आयुष्य देतोस. माझ्या तुकोबर आहे 41 वर्ष का 42? अजून जर 20-25 वर्ष ठेवला असतं तर महाराष्ट्र काय खड्ड्यात गेला असता का? अजून 20-25 वर्ष ठेवला असतं तर माझा महाराष्ट्र आणखीन डेव्हलप चांगल्या प्रकारचा झाला असता. लबाड लोबाड लोक जन्माला आले नसते, रणक्या मुंडक्या बयेचे डोल खाते, गोरगरिबाचे संडास खाते, पिविंग ब्लॉक खाते, गटरी खाते. एक लक्षात ठेवा, ज्यानं ज्यानं हे कुबदे केलेले का गोरगरिबाचे मुंडके मोडीलेले का ते 100 वर्षाच पुढे जगत होते. पण जगत म्हणजे काय साधा जगत का? पडून राहतो हिर्या गार ना द्या, इथून इकडं हिर्या गार ना द्या, दात नाही काय, उठता आहे ना जागेवर टारटूर हे केलेलं आहे. आणि काही काही ना चांगलं केलं, हो सकाळी राम राम झाला, आणि गेले, अरे बाप, चांगलं मरण आहे महाराज, क्षणात मरण आलं. काही काही चांगलं मरण, माझ्या मते ते अटॅकचं मरण तर लय भारी, कोणाची झंझटच नाही. पडून राहिला 2 वर्ष बसून, पोराला म्हणतो मा पाय सरळ करा. महाराज एक लक्षात असू द्या, जगणं असावं. ज्याने चांगलं केलं तरुणपणे त्याचं म्हातारपण आनंदात जातं महाराज.
ज्यानं वाईट केलं तरुणपणे, वृद्ध पण मायबापांना ठरलेलं गणित आहे, जैसी करणी वैसा फल, आज नाही तो निश्चित केलं. मायबापांनो आपले लेकर आहेत, हे लेकर आहेत आपले लेकराला आपण कमवून ठेवणार आहोत सरपंच, पण ते सांभाळण्याच्या लायकीचे आहेत का? हे सांभाळण्याच्या लायकीचे आहेत का? आणि त्यांना जर सांभाळीत येत असन तर द्या, नाही तर त्याला 50 एकर जमीन दिली, पॉकलॅन दिली, JCB दिली, पेट्रोल पंप दिला, रोटरची जागा दिली, त्यांनी तर 1.5 वर्षात 50 एकर संपली. आणि भाऊचा नाद नाही करायचा, आणि भाऊचा नाद नाही करायचा. आई, अगं तुझं पोरग दंडातल्या ताकदीनं मोठं करणार आहेस का डोक्यातल्या ताकदीनं मोठं करणार आहेस तू? हे बोल ना आई. हा, इथली काय नाही, इथं. आणि मायबापांनो, माझ्या राजमाताजी जाऊन छत्रपती राजांना त्यांच्या दंडातल्या ताकदीनं मोठं केलं का डोक्यातल्या ताकदीनं मोठं केलं? बोल ना, तुम्हाला नाही आई, बोल ना, डोक्यातल्या ताकदीनं. मग इथं जर स्टँडर्ड लेकरू व्हावं असं वाटत असेल तर त्याला बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरीवाडा, वडापाव, भजेपाव, मिसळपाव, मॅगी. अय घंट्या, अय घंट्या, राहून दे ना. काय खाऊ घालाव? बोल ना, काय खाऊ घालाव? ए जाऊ दे आई, तुझ्या घरामध्ये लेक पुरी येते, छोटे छोटे पुरी, यांना वेपर्स, चाऊमिन, परत मॅगी, हे हे खाऊ घालणारी आई स्टँडर्ड आहे का? एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, नको ते खाऊ घातलं, पोरगी वयात यायच्या आत वयात आली. हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देईन. आणि ज्याला हे काहीच कळलं नाही, अहो 7वीची आणि 8वीची पोरगी तुमच्या घरातून जर पळून जात असेल तर तुमच्या घरातला आहार किती खतरनाक आहे. लक्षपूर्वक आहे का? परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. हे भोळ्याचं, मूर्खाचं, नालायकाचं, बावळटाचं नाहीये. तुमची 50 एकर प्रॉपर्टी, तुमचं घरात जन्माला आलेलं, तुमच्या DNA मधनं जन्माला आलेलं लेकरू 10 वर्षात जर संपवत असेल तर तुम्ही फक्त पोरं दंडातल्या ताकदीनं मोठे केलेत का? हे सांभाळण्याच्या क्वालिटीचे लेकर आपल्या घरात जन्माला यावे. आपल्या घरात माझ्या तुकोबरायनं, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं, ए गपना, ए जाय घरी. काय नाव आहे त्याचं? तो नाव काय? कमून वळवळ करतो. नावाप्रमाणेच त्याचं नाव हनुमान आहे. विठ्ठल विठ्ठल. आपले लेकर कसे बसावेत याचही भान असं, नाही तर बाळाचे पाय शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिद्दी. हे सगळं दिसत आहे ना महाराज. म्हणून जगत असताना तुझ्या घरातलं लेकरू वॉरियर असावं, किंग असावं, राजा असावं, क्लास 1 असावं, MBBS असावं. तुझ्या घरामधलं लेकरू माई मोठं व्हावं याच्याकरता त्या घरातल्या आईला आहार काय द्यावा लेकराला हे कळावं. आणि ज्या घरामध्ये आहार कळाला त्या घरातलेच पोरं मोठे आहेत. ज्या घरामध्ये आहारच कळाला नाही, आता त्या नवीन ढवळ्या कोंबड्या आल्या, येड्या कोंबड्या, तुम्ही पाहिल्यात का नाही? का ना अच्छा ढवळ्या राहत्यात, पाहिल्या जर नाही बरं. त्याच्यात कोंबडा नाही, कोंबडी नाही, ते नुसता मांस का दुकान आहे, नुसतं मांस आहे. त्याच्यात कोंबडा नाही आणि कोंबडी नाही, ते कोंबड्याच्या आणि कोंबडीचं मधलंच आहे. कळलं का नाही काय ना तुम्हाला? म्हणजे त्याच्यात कोंबडीचे गुण नाहीत आणि कोंबड्याचे गुण नाहीत. असे काही काही माणसं आहेत त्याच्यात बयेचे गुण नाहीत आणि माणसाचे गुण नाहीत, मधलेच आहेत ते.
आणि ते जर तुम्ही तुमच्या लेकराला खाऊ घालत असाल, तुमचे काही दिवसांनी लेकर टोलवर असतील दाजी. अजून आपल्याला काय खावं हे कळालं नाही, आणि कुणा बरोबर खावं कुणाचं खावं हे सुद्धा अजून कळालं नाही महाराज. आम्ही कुठं पुढं आहोत? आम्ही पुढं नाहीत, आम्ही लय माग आहोत महाराज. अहो काही काही घरामध्ये 2 वर्षाचं पोरग आहे पण 4 वर्षाची बुद्धी आहे. हे आई, पोरग 2च वर्षाचं पण बुद्धी 4 वर्षाची. काही काही घरामध्ये 4 वर्षाचे पोर आहेत पण बुद्धी 8 वर्षाची पोराची. काही काही घरामध्ये 8 वर्षाचे पोर आहेत पण 16 वर्षाची बुद्धी आहे. हो, अहो काही काही घरामध्ये 16 वर्षाचे पोर आहेत पण 32 वर्षाचं डोकं आहे त्याच्याकडे. हो, काही काही 16 वर्षाची पोरं पहा तुम्ही, लय मोठमोठले व्यवहार हँडल करतात. सहज त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं अरे बाप काय हुशार असेल आई, काय हुशार असेल बाप. आणि काही काही घरामध्ये 32 वर्षाचे पोर आहेत. येऊन येऊन येणार कोण? याच्याकरता माझे नाथ बाबा म्हणतात, काय माये गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी, अरे मुडा उपजोणी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे ने होय. याच्या करता माय बापांनो आमच्या घराला ज्ञानेश्वरी किती कळत, आमच्या घराला तुकोबारायचा गाथा किती कळाला ओरिजिनल. आणि माय बापांनो कोणाला काही चमत्कार, माझे संत साधू संत चमत्कार मानित नाही, कोणाला चमत्कार येतही नाही, काही नाही. तुमची चमत्कार कधी होईल? ज्यावेळेस तुमच्या बुद्धीमध्ये बदल होईल, तुम्ही स्टँडर्ड व्हाल, दूरदृष्टिकोन तुमच्याकडे येईल, त्यावेळेस तुम्ही चमत्कारी व्हाल. आणि तुम्ही कायम गांगेच, फक्त कुपनालाच गावात यायचं, आम फुकट कुपन घेऊन जायचं. या कांद्याला म्हणायचं सायकलीची कॅरीत माग ओढून धर बर मला गुणी ठेवायची. बाप्पाकडे कुपन. महाराज तुम्ही किती ब्रिलियंट आहात. तुम्ही कुणाच्या संगतीत कुणाच्या पंक्तीत बसतात. तुमचे मित्र कोण आहेत, तुमच्या मैत्रिणी कोण आहेत. बंगायला काही वेळ लागणार नाही. तुम्ही जर 4 चोरात राहत असाल तर 5वा चोर तुम्ही आहात. 4 वारकऱ्याच्या संगतीत राहत असाल तर 5वा वारकरी तुम्ही आहात. 4 सिगरेट पिणाऱ्याच्या संगतीत तुम्ही राहत असाल तर 5वा सिगरेट ओढणारा तुम्ही आहात. हो, हे लक्षात ठेवा. 4 गांजा पिणारे जर तुमच्या संघ असतील तर 5वा तुम्हाला व्हायला काहीच वेळ लागणार. पतन व्हायचं असेल तरी संघ आहे, उद्धार व्हायचा असेल तरी. तुम्ही जर एखाद्या 4 बिझनेसमॅन बरोबर जर फिरत असताल ना तर 5वा बिझनेसमॅन व्हायला तुम्हाला काहीच वेळ लागत. 4 उद्योगी माणसाबरोबर जर तुम्ही फिरत असताल तर 5वा उद्योगी माणूस तुम्ही व्हायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही कुणाबरोबर आहात, कुणाच्या संगतीत आहात, कुणाच्या पंक्तीत आहात, तुम्ही काय खाता याच्यावर तुमची बुद्धी आहे. तुमचा आहार किती शुद्ध आहे, अशा घराला आयुष्य दे देव. नको त्याला काय. माझ्या छत्रपती राजांना 51 वर्ष आयुष्य दिलंस आणि अजून जर 20-25 वर्ष दिलं असतं तर काय झालं असतं. आणि देवा तू चांगल्यालाच घेऊन जातो. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तो. आणि देवा काय नामा, आणि तू बायको पळून नेणाऱ्याला तो 14 चौकडे आयुष्य दिलं. रावणाला किती दिलं आणि तिने तर तोच बायको पळून नेली. म्हणजे धुंद झाला तुझा दरबार, नको त्याला आयुष्य दिलंस. हिरण्यकश्यपूला किती आयुष्य दिलंस देव, नको त्याला तो आयुष्य दिलंस. याच्यावर भांडण आहे माझ्या नामदेव महाराजाचं पांडुरंगाचं.
माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला तू 21.5 वर्ष ठेवलं आणि अजून जर 50 वर्ष ठेवलं असतं तर महाराष्ट्र आणखीन किती चांगला झाला असता. तू नको त्याला लवकर स्वामी विवेकानंदाला लवकर घेऊन गेलास, नेलस.